नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत क्लर्क या पदाची जी भरती आहे तर ती भरती आलेली होती। तर त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ही 2025 ची भरती होती। त्यामध्ये या अगोदर जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे तर त्यांची लिस्ट लागलेली होती। त्यानंतर मग आपल्याला डिस्ट्रिक्ट वाईज कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आपला पेपर असणार आहे त्याविषयी माहिती आपल्याला दिलेली होती। आता त्यानंतर तुमच्या ज्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुढे दिलेलं आहे की हे विद्यार्थी कोणत्या सेंटरवर असणार आहे, म्हणजे आपल्याला सेंटरचं नेम जे आहे तर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती आज वेबसाईटवर आलेली आहे। तर त्याच विषयी विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती बघणार आहोत। या ठिकाणी बघा, हायकोर्ट ऑफ ज्युडिशियरी ऑफ बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे। तर यामध्ये बघा, जो क्लर्कची जी पोस्ट आहे तर त्याचा आता सेंटर जे आहे तर एक्झाम सेंटर तर ते आलेले आहेत। तर त्याविषयी आता आपण माहिती बघत आहोत। तर क्लर्कची जी पेपर आहे तर तो पेपर संडेला 10 ऑगस्ट 2025 ला 1 ते 2 या टाइममध्ये होणार आहे। मग त्यांनी जे विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहेत म्हणजे ते टोटल किती आहे 27,090 एवढे विद्यार्थी त्यांनी शॉर्टलिस्ट केलेले आहे। त्यानंतर मग आपला जो 10 ऑगस्टला पेपर होणार आहे तर त्याचा रिपोर्टिंग टाइम असणार आहे 11:30 वाजता। त्या अगोदर लवकरात लवकर त्या सेंटरवर आपल्याला पोहोचायचं आहे। आता त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला माहिती वगैरे दिलेली आहे, आयडी कार्ड घेऊन जायचं आहे, हॉल तिकीट पण घेऊन जायचं आहे, त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे। आता त्यानंतर बघा, या ठिकाणी सिरियल नंबर दिलेला आहे, सीट नंबर पण दिलेला आहे, रजिस्ट्रेशन आयडी पण तुमचं या ठिकाणी तुम्हाला दिसेल। त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव पण दिलेले आहे बघा, विद्यार्थ्याचे नाव आणि सर्व कॉमन विद्यार्थी आता फर्स्ट दिलेला आहे। या ठिकाणी बघा, इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी जे हे मुंबई गेट नंबर 2 हे सेंटरचं त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे। हे जे सर्व विद्यार्थी आहेत हे फर्स्ट, तर ते सर्व इंडियन एज्युकेशन वरती काय सेम इंडियन एज्युकेशनमध्ये यांचं एक्झाम जे आहे तर ती एक्झाम होणार आहे। अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे। हे मुंबईमधलेला आहे। त्यानंतर आता पुढील आपण बघूयात, या ठिकाणी पुणेचे पण दिलेले आहे बघा। विद्यार्थ्यांच्या नावापुढे त्यांनी सेंटर नेम दिलेला आहे, ते विद्यार्थ्यांनी सर्वांनी चेक करून घ्यायचं आहे। आपल्या नावापुढे कोणतं सेंटर आहे तर त्यानुसार तुम्ही 10 ऑगस्टला कशा प्रकारे त्या सेंटरवर पोहोचायचं आहे त्याचं तुम्ही एक प्लॅनिंग करू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी ही नोटिफिकेशन आलेली आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी बघा तुमचं सेंटर कोणतं आहे बघा, नागपूरचे काही विद्यार्थ्यांना सेंटर आलेलं आहे, त्यांनी चेक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला कोणतं सेंटर असणार आहे ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDF ची लिंक पण देणार आहे आणि टेलिग्रामची पण लिंक देणार आहे। टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन करून त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही PDF अवेलेबल होणार आहे, वेबसाईटला पण आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलच्या खाली या PDF ची पण लिंक देणार आहे। जे तुम्हाला सुटेबल असेल त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करा आणि ती PDF जी आहे त्यानुसार विद्यार्थ्यांच्या नावापुढे सेंटर जे दिलेले आहे तर ते एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण हायकोर्ट ऑफ बॉम्बे या अंतर्गत जी क्लर्कची 2025 ची भरती निघालेली होती तर त्यामध्ये जे एक्झाम सेंटर आलेलं आहे तर ते एक्झाम सेंटर विषयी आपण माहिती बघितलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।